नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी आपलं सर्वांचं आय-टी स्टडी पॉइंट वरती स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत, की जो आरोग्य विभागाचे पेपर सुरू आहेत, यामध्ये आपल्याला कशा प्रकारचं पॅटर्न या ठिकाणी विचारलेलं आहे. या अगोदर सुद्धा आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे आणि आज आपण जे झालेल्या शिफ्टचे प्रश्न आहेत, ते जे काही आपल्या विद्यार्थी मित्रांनी आपल्याला त्यांना जे आठवतायत ते पाठवलेत, ते आपण या ठिकाणी घेतोय. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो. हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा एक अगदी म्हणजे आपल्याला एक कंटेंट किंवा आपल्याला एक जो आपण ज्यावेळेस पेपरला जायचं असते नेमका पॅटर्न कशा स्वरूपाचा आहे, तर तो पॅटर्न आपल्याला या ठिकाणी कळतो आहे मित्रांनो. तर आपल्याला लगेच वेळ न घालवता आपल्या लेक्चरला सुरुवात करायची आहे. पहा, पहिला सब्जेक्ट आपण घेऊन आलेलो आहे मराठी. मराठी विषयामध्ये जे आपल्याला काय प्रश्न विचारले गेलेले आहेत ते कोणत्या प्रकारचे प्रश्न आहे, तर या ठिकाणी ही जे पुस्तक आहे किंवा शब्द आहे, हा शब्द आपल्याला विचारला मराठीमध्ये म्हणजे याची आपल्याला एक संधी विचारली मित्रांनो. मग संधी कोणती विचारलेली आहे, तर थोडक्यामध्ये आपण पाहतोय संधी जी आहे या संधीमध्ये आपल्याला विचारलं गेलेलं आहे पुत्थक अधिक करण. काय विचारलं? पुत्थ विसर्ग अधिक करण हा जो शब्द आहे मित्रांनो, या शब्दाचा आपल्याला संधी ओळखायची सांगितली होती. मग त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस विचार करतोय की अशा प्रकारची संधी जर आली सर, तर ही कशा प्रकारचं आहे, तर मग त्या ऑप्शननुसार आपल्याला उत्तर काय करायचंय मित्रांनो, त्या ठिकाणी निवडायचंय. आता हे जी संधी आहे ही कोणत्या संधीचं उदाहरण आहे, तर ते विसर्ग संधीचं उदाहरण आहे. कोणत्या संधीचं आहे? विसर्ग संधीचं उदाहरण आहे. बरोबर आहे. त्यानंतर आहे नंतरचा शब्द आहे समानार्थी शब्द विचारला मित्रांनो, त्या ठिकाणी अही विचारला गेला. त्या ऑप्शननुसार आपल्याला घ्यायचंय रिपो. बरोबर आहे. त्यानंतर शाखा, मुर्गा आणि अरी. बरोबर. त्यानंतर विचारला गेले विरुद्धार्थी शब्द, आपल्याला शाप विचारला गेलेला आहे, तर शापचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द त्या ठिकाणी सांगायचा आहे. बरोबर. ज्या वेळेस आपण पाहतोय की अशा प्रकारचा शब्दरचना किंवा घटक आपल्याला विचारला जातो मित्रांनो, की कशा प्रकारच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला विचारले गेलेलं आहे कशानुसार कर्तरी व कर्मणी प्रयोगात बदल होतो, तर कर्तरी प्रयोगामध्ये आणि कर्मणी प्रयोगामध्ये आपल्याला बदल होतो. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्यानुसार बदल होतो मित्रांनो आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्मानुसार बदल होतो. या दोन गोष्टी काय करायच्या आहेत, ध्यानात ठेवायच्या आहे. बरोबर आहे. त्यानंतर आहे ओनामा करणे. ओनामा करण्याचा आपल्याला अर्थ मित्रांनो त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे. बरोबर आहे. आता हे जे आहेत माझ्या मते जे उत्तर आहेत, हे उत्तर सुद्धा मी या ठिकाणी दिल्या गेले असते किंवा दिले असते, पण त्या ऑप्शननुसार आपल्याला उत्तर काढायचं आहे. कारण मी एक उत्तर तुम्हाला द्यायचो आणि ऑप्शनमध्ये आपल्याला दुसरं असायचं मित्रांनो, कारण की मुलांना जे आठवलंय ते आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे, पाठवलेलं आहे. बरोबर आहे. त्यानंतर गाशा गुंडाळणे. गाशा गुंडाळणे या शब्द सुद्धा आपल्याला विचारला गेलेला आहे वाक्यप्रचारामध्ये. त्यानंतर हात टेकणे हा सुद्धा विचारला गेलेला आहे. हात टेकणे म्हणजे काय, तर एखाद्या पुढे आपण काय करतोय, तर ती परिस्थितीमध्ये आपण हारतोय अशा प्रकारची गोष्ट त्या ठिकाणी तयार होती मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासाठी अलंकारावर विचारलं होतं. त्या ठिकाणी हा सुद्धा जो अलंकार आहे घडो आणि पडो म्हणजे सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो, त्या ठिकाणी वाक्य विचारल्या गेलेलं आहे. हे कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे मित्रांनो, तर यमक अलंकाराचं त्या ठिकाणी उदाहरण आहे. यमक साधल्या जातोय. त्यानंतर विचारलेलं आहे आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे. हे आपल्याला अलंकाराचं त्या ठिकाणी विचारलं गेलेलं उदाहरण आहे. मग आभाळागत गत हा शब्द आलेला आहे मित्रांनो, तर या अलंकाराचं कोणतं उदाहरण आहे, तर उपमा अलंकाराचं हे उदाहरण आहे. बरोबर आहे. आणि काही पेपरला आपल्याला उपमा अलंकार किंवा उपमेय आणि उपमान याची सुद्धा आपल्याला फर्स्ट जी शिफ्ट झाली होती त्यामध्ये विचारल्या गेलं होतं मित्रांनो. त्यानंतरचं आपल्याला पाहायचं आहे की शब्द समूहातील एक शब्द आपल्याला विचारला गेलेला आहे. मग त्यामध्ये आपण घेतलाय देवावर विश्वास ठेवणारा, त्याला काय म्हणतात मित्रांनो, तर आस्तिक म्हणतात. बरोबर आहे. तसंच देवावर जर विश्वास ठेवे, बरोबर, ज्याचा देवावर विश्वास नाही त्याला काय म्हटलं जातं मित्रांनो, तर त्याला नास्तिक असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? नास्तिक असं त्याला म्हणतात. त्यानंतर आहे दोन नद्यामधील जागा, याला काय म्हणतात, किंवा दोन नद्यामधील जी जागा असते त्याला काय म्हटले जाते मित्रांनो, तर त्याला दुवाबसे म्हणतात. काय म्हटलं जाते? दुवाबसे त्याला म्हटले जाते. ही महत्वाची गोष्ट आहे किंवा या घटक त्या ठिकाणी आपल्यासाठी काय आहे, महत्वाचा आहे. बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे की नद्यांचा संगम जो आहे किंवा नद्या एकत्र येऊन मिळतात त्याला काय म्हटलं जातं मित्रांनो, तर संगम असे म्हणतात. त्यानंतर हे पुरामुळे नुकसान झालेले लोक त्याला म्हणतात पूरग्रस्त असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो.
बरोबर आहे. अशा प्रकारच्या मराठी आपल्याला विचारले, मराठी अगदी सोप्या प्रमाणामध्ये विचारले, ज्याप्रमाणे ऑप्शन दिलेत त्याप्रमाणे आपल्याला उत्तर काढायचं आहे. कारण पर्यायावरती उत्तर आपलं ठरणार आहे. काही वाक्यप्रचार असे दिलेत मित्रांनो, की त्या ठिकाणी तुम्हाला काय झालंय, वरी एक वाक्यप्रचार दिला आणि खाली 4 त्याचा वाक्यात उपयोग करा. अशा प्रकारचे जे 10वी पर्यंत आपल्याला विचारले जायचे तशा प्रकारचे सुद्धा विचारले गेलेले आहेत. त्यानंतर आहे मित्रांनो, कर्मणी प्रयोग ओळखा. या ठिकाणी असं दिले आहेत, 4ही ऑप्शन आहेत ते आपल्या मित्रांनी पाठवले. त्याने बैलास मारले, तो गाणे म्हणतो, त्यानंतर आहे तो आंबा खातो आणि तो घरी जातो. आता थोडक्यामध्ये विचार केला, त्याने बैलास मारले म्हणजे आपल्याला कर्मणी प्रयोग आहे. तर कर्मणी प्रयोगामध्ये आपल्याला एकच गोष्ट शोधायची मित्रांनो, तर त्या ठिकाणी काय शोधायचे आहे, तर कर्म आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं आहे. मग कर्म ज्या वाक्यामध्ये आपल्याला दिसेल त्याला कोणता प्रयोग म्हणायचं, कर्मणी. पण कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय नाही. आता ज्यावेळेस विचार करतो आपण, आता इथं तो गाणे म्हणतो, आता त्याने बैलास मारले, काय म्हणलं, त्याने बैलास मारले, वाक्य तयार करू आपण. राजूने बैलास काय केलं, बैलास मारले. मारले तर मारणारा कोण आहे, राजू आहे. आणि मारण्याची क्रिया कोणावर झाली मित्रांनो, बैलावर झाली. तर कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय आहे. कर्मणी प्रयोग येणार आहे का मित्रांनो, नाही. तो गाणे म्हणतो, तर या ठिकाणी घेऊ आपण राणी गाणे म्हणते, राणी गाणे गाते. बरोबर आहे. आता तो घेतल्यामुळे आपल्याला राणी न घेता आपल्याला काय घ्यावं लागेल मित्रांनो, या ठिकाणी राजा घ्यावं लागेल. राजा गाणे गातो. आता गातो तर गाणारा कोण आहे, राजा. आणि गाण्याची क्रिया कशावर झाली मित्रांनो, तर गाण्यावर झालेली आहे. आता राजा गाणे गातो, राजा म्हणल्याच्या नंतर आपल्या कर्त्याला प्रत्यय नाही मित्रांनो, तर कर्मणी प्रयोग होणार नाही. त्यानंतर तो आंबा खातो. बरोबर आहे. वाक्य आहे राजू आंबा आणि खातो, अशा प्रकारचं वाक्य आहे. मग कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्मणी प्रयोग होणार नाही. त्यानंतर तो घरी जातो. आता या ठिकाणी घेतला आपण राजू घरी जातो. जातो तर जाणारा कोण आहे, राजू आहे. आणि जाण्याची क्रिया कोणावर आहे, राजूवरच आहे. मग आता लिहिताना पाठवताना आपल्याला काहीतरी त्या ठिकाणी काय झालंय, त्यामध्ये काहीतरी मिस्टेक झालेली आहे. मग या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल राजूने गाणे म्हटले. काय म्हटलं, राजूने गाणे म्हटले. म्हणजे या ठिकाणी कर्मणी प्रयोग ज्यावेळेस आपण घेतो मित्रांनो, तर त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो कर्ता असतो हा कर्त्याला प्रत्यय आलेला असतो. आणि जे वाक्यात कर्म असते मित्रांनो, या कर्माला प्रत्यय नसतो. बरोबर आहे. प्रत्यय नसतो. प्रत्यय म्हटलं मी, कर्म नसते असं नाही म्हटलं. काय म्हटलं, नसतो. आज काय नसतो, प्रत्यय नसतो. त्यावेळेस येणारा प्रयोग कोणता असतो मित्रांनो, कर्मणी प्रयोग असतो. मग आता त्याने बैलास मारले, मग इथं जो प्रयोग आहे हा भावे प्रयोग आहे. तो गाणे गातो, या ठिकाणी कर्तरी आहे. तो आंबा खातो, कर्तरी आहे. तो घरी जातो, कर्तरी आहे. त्यानंतर वाक्यरचना विचारलेली होती, आपल्याला संयुक्त वाक्य बनवा असं दिलेलं होतं. प्रत्येक शिफ्टला आपल्याला संयुक्त वाक्य विचारतायत. त्यानंतर ओबड या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी किंवा तो शब्द दिला होता, आपण त्याला म्हणतो ओबड धोबड, हा घटक त्या ठिकाणी आलेला होता मित्रांनो. मग अशा प्रकारची मराठी आपल्याला त्या ठिकाणी विचारल्या गेलेली आहे. याच्या व्यतिरिक्तही सुद्धा काही गोष्टी महत्वाच्या आहेत. आता ज्यावेळेस आपला संपूर्ण गोष्टी होतील त्यावर आपण एक पूर्ण जसा आहे त्या पद्धतीने आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि जे येणाऱ्या समोरच्या शिफ्टचे सुद्धा जे पेपर होतील, जे विद्यार्थी मित्र आपल्याला जे प्रश्न देतील मित्रांनो, जे कलेक्ट झालेले प्रश्न असतील, 1 असेल, 2 असेल, 10 असेल, 20 असेल, ज्या पद्धतीने असतील ते सुद्धा आपण या ठिकाणी घेत राहणार आहोत. त्यामुळं तुम्हाला अपडेट त्या ठिकाणी राहायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्या सामान्य ज्ञानचे काही प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत किंवा आपल्याला मित्रांनी पाठवलेले आहेत, ते आपल्याला घ्यायचे आहे. लिएंडर पेसने कोणत्या साली कांस्य पदक जिंकले मित्रांनो, तर लिएंडर पेस जो आहे हा टेनिसपटू आहे. कोणता पटू आहे, टेनिसपटू आहे मित्रांनो. टेनिसपटू हा त्या ठिकाणी आहे आणि त्यानं कांस्य पदक जे आहे हे मित्रांनो 1996ला ज्या ऑलिम्पिक झाल्या होत्या, या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी हे पदक जिंकलेलं आहे. त्यानंतर वन डे मध्ये एका मॅच मध्ये सर्वात जास्त धावा कोणी केल्या आहे, तर ऑप्शन नुसार आपल्याला उत्तर काय पाहिजे होतं, तर रोहित शर्मा. काय पाहिजे होतं, रोहित शर्मा यांनी सर्वात जास्त धावा बनवलेल्या आहे. मग रोहित शर्माच्या ज्या धावा आहे मित्रांनो, त्या धावा किती आहेत, तर त्या आहेत 264 धावा. बरोबर आहे. त्या कोणी बनवलेल्या आहे, तर रोहित शर्मांनी बनवलेल्या आहे. आणि त्यानंतर जर का विचारलं तर मार्टिन गप्तिल जो आहे, त्यांनी मार्टिन गप्तिलने किती बनवलेल्या आहे, तर त्या 237 धावा त्या ठिकाणी मित्रांनो बनवलेल्या आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न कोणता आहे पहा,
1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? आता आपण पाहिलं अगोदरच्या सेशनमध्ये किंवा लेक्चरमध्ये पाहिलं होतं, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आपल्याला विचारले गेलेले प्रश्न होते. मग जन्म असेल, त्यांचा कोणत्या शहरामध्ये ठिकाणी जन्म झालाय, कोणत्या साली झालाय, वर्ष कोणतं होतं, दिवस कोणता, तारीख कोणती होती, ह्या गोष्टी विचारल्या गेलेल्या आहेत. त्याच पद्धतीने आपल्याला इथं सुद्धा विचारले 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर कोणी केलेली आहे? क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. मग ती कुठे केली रे बाबा हो? तर ती पुणे या शहरामध्ये केली. बरोबर आहे. मग पुणे या शहरामध्ये केली तर कधी केली? तर 24 सप्टेंबर, काय म्हटलं मी, 24 सप्टेंबर 1873 ला त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, अल्लाउद्दीन खिल्जीने त्याचे साम्राज्य केव्हा स्थापन केले? आता जे अल्लाउद्दीन खिल्जी आहे, जलालुद्दीन खिल्जी आहे, अल्लाउद्दीन खिल्जी आहे, हे जे खिल्जी वंशज आहे, आता हे जो वंशज आहे हा जवळपास 1200, काय म्हटलं मी, 1296च्या दरम्यान मध्ये हा प्रश्न त्या पद्धतीचा आहे. आता प्रश्न कशा स्वरूपाचा विचारलाय, कारण की काही गोष्टीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला कमी जास्त प्रमाणात जेवढे आठवतील त्या पद्धतीने आपल्याला टाकले आणि त्या पद्धतीने आपण घेण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. सर्वात छोटा राग कोणता आहे? आता रागाचा विचार केला तर संगीत क्षेत्र आहे, त्यानंतर बॉलिवूड क्षेत्र आहे. या वेगवेगळ्या क्षेत्रानुसार रागाचा आपल्याला तो घटक आहे. पण आता थोडक्यात जर आपल्याला हा प्रश्न कशा स्वरूपाचा, ऑप्शन कसे होते ते माहिती नाही मित्रांनो आपल्याला. मग भारतीय शास्त्रीय संगीतातले सुमारे जे आहेत हे जवळपास 83 राग त्या ठिकाणी आहे मित्रांनो. किती राग आहेत? 83 राग त्या ठिकाणी आहेत. आणि या 83 रागामध्ये शास्त्रीय संगीतात 5 मुख्य राग वापरले जातात. जे शास्त्रीय संगीत आहे मित्रांनो, या शास्त्रीय संगीतामध्ये किती राग वापरले जातात? तर मुख्य 5 राग त्या ठिकाणी वापरले जातात. मग त्यामध्ये वेगवेगळे राग आपण त्या ठिकाणी घेतोय. दीपक, हिंडोल, मेघ, भैरवी, भगवान, शिव यांच्या 5 मुखापासून म्हणजे पंचमुखापासून त्यांची निर्मिती केली असे मानले जाते. हा घटक त्या ठिकाणी आहे, त्यामुळे हा घटक थोडा लक्षात ठेवायचा. म्हणजे आहे त्या पद्धतीने आपण सांगतोय त्याबद्दल माहिती. नंतरचा प्रश्न मित्रांनो, इंग्रजांनी कोणत्या लढाईनंतर आग्र्यामध्ये पाय रोवायला सुरुवात केली? आता ही जी गोष्ट आहे ही आग्र्याचीच लढाई म्हणून काय केली जाते, ओळखली जाते. आग्र्याची लढाई जी आहे ही जवळपास 1857 त्या संदर्भामध्येच आहे. म्हणजे 1857चा जो उठाव आहे मित्रांनो त्या संदर्भातच आहे. बरोबर आहे. त्यामुळे त्या गोष्टी काय करायच्या, लक्षामध्ये ठेवायच्या. नंतर आहे आपल्याला घ्यायचा आहे की नंतरचा प्रश्न, दिव्यांगासाठी काय म्हणलं, दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे? तर ते राज्य कोणतं असणार आहे? महाराष्ट्र या राज्याने स्वतंत्र मंत्रालय त्या ठिकाणी काय केलेलं आहे, सुरू केलेलं आहे. आता बांबूचा पूल बांधणारे प्रथम राज्य कोणते आहे? तर बांबूचा पूल जो बांधलेला आहे तर ते राज्य कोणतं आहे? तर माझ्या मते तरी मिझोराम हे राज्य असायला पाहिजे. बरोबर आहे. कारण की त्या ठिकाणी जंगलाचं प्रमाण आहे आणि त्या जंगलाच्या प्रमाणे बांबूचे काय होत आहे तर वाढ होती आहे आणि ते एकमेकांमध्ये घुसल्यामुळे त्या ठिकाणी काय होतोय तर बांबूचा पुलासारखा घटक त्या ठिकाणी निर्माण होतो आहे. म्हणून बांबूचा पूल जो आहे तर ते कोणतं राज्य आहे माझ्या माहितीस्तव, तर ते कोणतं राज्य असायला पाहिजे तर मिझोराम यायला पाहिजे. ह्या गोष्टी काय करा मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो की हवामाना बदल न करणारे घटक कोणते आहेत? 4 ऑप्शन सुद्धा आपल्याला मित्रांनी पाठवले, कारण की हा थोडा अवघड गेलेला क्वेश्चन आहे. हिमालय पर्वत आहे, थरचे वाळवंट आहे, सहारा वाळवंट आहे, मान्सून आहे. आता मान्सूननुसार हवामानामध्ये बदल होतोय, सहारा वाळवंटानुसार होतोय, हिमालयानुसार होतोय. पण आता ऑप्शन नुसार जर म्हणलं तर थरचे वाळवंट त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होतं. पण आता नेमकं उत्तर काय देतात ते आपण सांगू शकत नाही. पण यामध्ये थोडक्यामध्ये ती माहिती आपण देतोय. त्यानंतर आहे 103व्या घटनादुरुस्तीमुळे कोणत्या कलमात भर पडली? काय सांगितलं, कोणत्या कलमामध्ये भर पडलेली आहे? तर त्यामध्ये आता कलम 15 उपकलम 6 या घटकानुसार आपल्याला ऑप्शन नुसार काय आहे तर 15 उपकलम 6 या ठिकाणी दिलेली आहे. आता 15 उपकलम 6 आणि 16 उपकलम 1 काय आहे 6. 15 आणि 1 16 उपकलम किती आहे 6. हे कलम जे आहे हे शैक्षणिक संस्थांमध्ये मागासवर्गीय, अनुसूचित जाती, बरोबर आहे, अनुसूचित जमाती व्यतिरिक्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना किती टक्के आरक्षण दिल्या गेलं मित्रांनो? तर 10% त्या ठिकाणी आरक्षण त्या दिल्या गेलं, प्रदान करण्यात आलं. आणि त्यानुसार या घटनादुरुस्तीचं महत्व आपल्याला त्या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो सगळ्यात सोपा आणि आवडीचा सगळ्यांचा प्रश्न आहे, कारण की आपल्या राज्यघटनेवर, भारतीय राज्यघटनेवर प्रश्न आहे. राज्यघटनेत किती आहे अनुसूची आहेत? बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये किती अनुसूच्या आहेत? तर भारतीय राज्यघटनेमध्ये किती आहेत तर 12 अनुसूच्या त्या ठिकाणी आहे मित्रांनो. आणि जर भाग म्हटलं
तर भाग आपण किती घेतो मित्रांनो, तर 25 भाग त्या ठिकाणी घेतल्या जातात. किती भाग घेतल्या जातात, 25 भाग त्या ठिकाणी घेतल्या जातात. आता मूळ राज्यघटना जर का घेतली मित्रांनो, तर मूळ राज्यघटनेमध्ये आपण जर का म्हटलं तर 22 भाग त्या ठिकाणी घेतोय. हा सुद्धा घटक लक्षात ठेवा. आता त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, अमरावती शैली कोणत्या घराण्याची आहे? बरोबर आहे, अमरावती शैली ही कोणत्या घराण्याची आहे? तर जे आपले घराणे झालेले प्राचीन इतिहासामध्ये त्यामधलं सातवहन घराणे आहे. या घराण्या संदर्भामध्ये ही काय असेल, शैली असेल. हा एक काय आहे, महत्व आहे. त्यानंतर आता ही अमरावती आहे, ही महाराष्ट्रातली आहे का, तर नाही. तर ही आंध्र प्रदेशमधील काय आहे, अमरावती त्या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे बालकांड पुस्तक हे कोणाचे आहे? आता थोडक्यामध्ये जर विचार केला तर या संदर्भामध्ये अजून आता नेमकं उत्तर काय येईल किंवा उत्तर काय देतात त्यावर डिपेंड करतं मित्रांनो. पण हे रामायणा संदर्भामध्ये, रामायण जे आहे हे रामायणा संदर्भामध्ये विचारल्या जाणारा किंवा म्हटल्या जाणारा हा शब्दप्रयोग आहे. या गोष्टी काय करा मित्रांनो, लक्षामध्ये राहू द्या. किंवा याबद्दल जर का माहिती भेटली तर कलेक्ट करण्याचा काय करा, प्रयत्न करा. त्या पद्धतीनं इंग्रजीमध्ये आपल्याला 25 क्वेश्चन कशा प्रकारचे होते थोडक्यामध्ये सांगतोय. त्यामध्ये आपल्याला सिनॉनिम्स असेल, अँटोनिम्स असेल, आयडम फ्रेज असेल, वन वर्ड असेल, बरोबर आहे, फिलिंग द ब्लँक असेल, आर्टिकल असेल, प्रिपोजिशन असेल मित्रांनो, यावरती आपल्याला काय विचारला गेलेला आहे, प्रश्न विचारला गेलेला आहे. बरोबर आहे. त्यानंतर गणितामध्ये काय आहे, तर बैठक व्यवस्था आहे. बैठक व्यवस्थेचे 1-2 प्रश्न त्या ठिकाणी प्रत्येक पेपरला विचारल्या जात आहेत. त्यानंतर रांगेतला क्रम आपल्याला बैठक व्यवस्थेमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 असे व्यक्ती आहेत, त्यांचा बैठक व्यवस्था आपल्याला दिलेली आहे, म्हणजे क्रम विचारलेला आहे. त्यानंतर रेषेवरील व्यक्ती आहे, म्हणजे 1 सोडला तर त्या ठिकाणी 32 व्यक्ती हजर आहे, म्हणजे 32वा क्रमांक डावीकडून आणि उजवीकडून त्याचा 32वा क्रमांक, तर संख्येमध्ये एकूण संख्या किती आहे, 33वा क्रमांक विचारला. त्यानंतर उजवीकडून 31वा आणि डावीकडून 30वा आहे, तर त्यावेळेस संख्या त्या रांगेमध्ये किती व्यक्ती बसलेले आहे. त्या पद्धतीनं व्हेन आकृत्याचा प्रश्न आपल्याला प्रत्येक शिफ्टला विचारला जातोय, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तर तर्क व अनुमान म्हणतोय. त्यानंतर चौरस दिलेला आहे, चौरसामध्ये आपल्याला रिकामे पद त्या ठिकाणी विचारलेलं आहे, म्हणजे एखादं पद काढून टाकलेलं आहे, त्या पद्धतीचा प्रश्न विचारला गेलेला मित्रांनो. त्यानंतर आहे नंबर सिरीज आपल्याला दिलेली आहे, म्हणजे 1चा वर्ग, 2चा वर्ग अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि त्याच पद्धतीनं एबीसीडी हे अक्षरमाला सुद्धा आहे मित्रांनो. त्यानंतर काल निर्णय, आता 5 जून 1971चा जो दिवस आहे, हा दिवस कोणता असेल, तर तो सुद्धा आपल्याला विचारला गेलेला आहे, म्हणजे आपल्याला जवळपास त्या ठिकाणी 50 वर्ष त्यांनी आपल्याला मागं नेलंय, त्या दिवसाचा दिवस आपल्याला काढायचं सांगितलेलं आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आहे. त्यानंतर याला हे म्हटले, गुणाकाराला बेरीज म्हटले, बेरीजला वजाबाकी, अशा पद्धतीचा उदाहरणं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आहे. आणि नातेसंबंधावरती प्रश्न आहेत मित्रांनो. अशा प्रकारचा आपला जो ग्रुप डी शिपाईचा पेपर चालू आहे मित्रांनो, तर या अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारल्या जात आहेत. त्या सर्वांनी या ठिकाणी पाहायचंय आणि येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला चांगला स्कोर आपला बनेल आणि कशा पद्धतीचा पॅटर्न आपल्याला विचारला जात आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा एक छोटासा काही प्रयत्न मी त्या ठिकाणी केलाय मित्रांनो. आता येणाऱ्या ज्या नंतरच्या शिफ्टचा पेपर आहे ते सुद्धा आपल्या या चॅनलवरती मिळेल तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी मी सर्वांची रजा घेतो. आणि जर काही अडचणी असेल किंवा काही माहिती आहे, एक्स्ट्रा माहिती जर मित्रांनो तुमच्याकडे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. काही बदल असेल त्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. कारण हे एखाद्या वेळेस काय होतं, सांगताना बोलताना एखाद्या वेळेस चुकी होते, तर ह्या गोष्टी त्या ठिकाणी आहे मित्रांनो. मी सर्वांची या ठिकाणी रजा घेतोय. धन्यवाद.